खालापूर जागतिक कृषी दिनाचे औचित्य साधत कै वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने आज खालापूर पंचायत समितीमध्ये सभापती कृष्णा पारंगे यांच्या उपस्थितीत कृषी दिन साजरा करण्यात आला। यावेळी खालापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यात आला तसेच शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहिती देण्यात आली। यावेळी सभापती कृष्णा पारंगे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे, पंचायत समिती सदस्या गौरीताई गडगे, प्रमिला पाटील, पंचायत समिती सदस्य जाधव, विठ्ठल मोरे, रवींद्र पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते। सर्वांनी आता मार्गदर्शन करू लागले। आता शेतकरी हा 18 धान्य संतपाद आपले ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सर्व सुद्धा शेतकऱ्याबद्दल आधी सांगते। माझी रकुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझी शेती ही पंढरी, 18 धान्य मीच पुरवितो। सर्व हे धान्य विकतो ते शेतकऱ्यापासून अख्ख्या जनतेची पोटाची भूक भागवली जाते। त्यामुळं आजच्या दिनानिमित्त सर्वांना मी कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आम्ही जरा सभापती साहेब यायच्या आधी 10 मिनिटं इथे बसवतो सगळे शेतकरी। त्या चर्चेमध्ये आमची आधी समस्या निर्माण झाली। ती समस्या मी सभापती साहेबांकडे मांडतो, ती मी पूर्णता करावी असं आमची शेतकऱ्यांची नम्र विनंती। काय आम्हाला आता ताजा प्रॉब्लेम या जवळ 15 दिवसात तो पॉवर टिलर चालतो आपल्या शेतात, आणि त्या शेतात जो पण चालवतो प्रत्येकाच्या पायाला काम पडते। याचं कारण काय ते शोधाल। तर माझी एकच विनंती आहे, सभापती साहेबांनी आपल्या काळोखात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र द्यावा की ही आपली बियरची दारू आहे ती काटेल न भरता त्याची पॅकिंग कुठल्याही दुसऱ्या वस्तू व्हावी, पण ती का शेतकऱ्याच्या काय जाते आणि शेतकरी महिना 2 महिने आजारी पडतो। तर मला सर्व आपले पंचायत समिती सदस्य आणि सभापती यांना विनंती आहे, सर्व ग्रामपंचायतीला पत्र पाठवा जेणेकरून हे बंद होईल आणि उत्पादन जे होते कंपनीचं ते परत आपण पोहोचलो पाहिजे। आणि हे जर असं घडलं तर आता वसंतराव नाईक कसा दिन साजरा करतो तसा तुमचा दिन आम्ही साजरा करू। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। वसंतराव नाईक तसेच आज डॉक्टर दिन सेवा व समर्पण या माध्यमातून आज डॉक्टर दिन सुद्धा आहे, चार्टर्ड अकाउंटंट दिन सुद्धा आहे आणि पोस्टमन दिन सुद्धा आहे। असे 4 दिवस आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य आहे। या माध्यमातून आज आपण कृषी क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा आमचे तळंगीचे मानकर भाऊंनी जे आज सुचवलं त्याबद्दल आम्ही आमच्या सभागृहामध्ये नक्कीच याच्यावर चर्चा करू। याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येईल तालुक्यामध्ये। राहिली गोष्ट तुम्ही जे माध्यम सांगितलं ते एकच माध्यम काचेचं नाहीये, इतर बऱ्याच गोष्टी काचेपासून बनवल्या जातात। त्या शेतीमध्ये आपल्या इकडे तिकडे पडून आपल्या पायाला, हाताला किंवा शरीराला दुखापत होते, त्याच्यामुळे आपला बळीराजा आजारी होतो आणि नेमका शेती करण्याच्या टायमिंगमध्ये तो त्या शेती करण्यापासून थोडासा दुरावला जातो। मी सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलेले आहे। वर्षातून 4 प्रकारचे शेतीचे उत्पन्न, दुधाची शेती, दूध सुद्धा आम्ही हे करायचो, दूध, कडधान्य, भात आणि पालेभाज्या, फळभाज्या असे 4 पिकं आम्ही आमच्या शेतीच्या माध्यमातून घ्यायचो। परंतु आता शेतीचं कन्सेप्ट थोडं बदललंय। शेती आता थोड्या प्रमाणात राहिली आहे आणि त्याच्या घरी जास्त प्रमाणात माणसं आहेत जी शेतीमध्ये काम करू शकतात, त्यांना ती शेती परवडते। मजुरांना घेऊन काम जर केलं तर शेती कुठल्याही प्रमाणात ती परवडत नाही। परंतु आता शेतीच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टीच्या क्रांतिकारी झालेल्या आहेत। छोटे छोटे जागेमध्ये आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो। अशा माध्यमातून मी या कृषी अधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण ग्रामपंचायत स्तरावर अशा छोट्या छोट्या कृषी कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना जे 2-2 1-1 एकरचे किंवा कमी जागा जमीन असलेले शेतकरी आहेत त्यांना मार्गदर्शन करावे, जेणेकरून हा शेतकरी आणि हा बळीराजा
टिकला पाहिजे, या बळीराज्यावरच तर आपलं सगळं अस्तित्व टिकून आहे. या संदर्भात इथे सर्व जमलेल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि ह्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवून